नमस्कार, मी आर्या राहुल लोहोळ. मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीज अभिमान इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल निगडी प्राधिकरण येथे शिकते. मी 7वी ब मध्ये आहे. आज मी शाहीर दिलीप पाठोले यांची मुलाखत घेणार आहे. नमस्ते. नमस्कार. आज मला आर्याने या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि तिला असं वाटलं की माझी आज मुलाखत ती घेणार आहे. तर तिला काय मला प्रश्न विचारायचे आहे आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे. तर तुला जर काही प्रश्न असतील ते प्रश्न मला विचारू शकतेस. सर, मी तुम्हाला प्रश्न विचारते. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव शाहीर दिलीप पाठोले. तुम्ही कोणत्या गावचे आहात? मी सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ तालुका आहे आणि त्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये ढालेवाडी माझं अतिशय सुंदर असं गाव आहे. अतिशय त्या गावाचं वर्णन करील तेवढं कमी आहे. गावचा एक इतिहास आहे. गावामध्ये वक सम्राट गुलाबराव ढालेवाडीकर एक मोठे कलाकार होऊन गेले. हा एक ह्या आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आमच्या गावाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की आमच्याच गावचे जे आज केंद्रामध्ये मंत्री आहेत ते म्हणजे सन्माननीय रामदासजी आठवले, ते केंद्रामध्ये होते, ते पण आमच्या गावचे आहेत आणि ह्या दोन माणसांमुळे आमचं गाव अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे. सर, तुम्हाला शाहीर करायचं वेळ कधीपासून लागलं? तर शाहीर कलेचं वेळ तसं मी लहानपणी असताना शाहीर बाळ जगताप हे कवठेमंकाळ तालुक्यामध्ये देसिंग एक गाव आहे. त्या देसिंग गावचे हे शाहीर आणि महाराष्ट्र पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्या शाहीर आमच्या गावामध्ये एकदा आले. शाळेच्या समोर त्यांचा कार्यक्रम होता आणि मी शाळेतच असताना, प्राथमिक शाळेत असताना, आमच्या गावच्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत असताना की आम्ही तो कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे वा, ही कला तर अतिशय सुंदर आहे आणि ही कला आपण काय केलं पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. आणि मग मी माझ्या काय करायचं, शेतामध्ये काम करत असताना किंवा शेळी, मेंढी, बकरी वगैरे ज्यावेळेला आम्ही चरायला सोडायचं शाळेच्या अगोदर, त्यावेळेला उगाच मी काही मुद्दे घेऊन गुणगुणायचं आणि मी मोठमोठ्यानं तो गाण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर मला ती कला थोडी थोडी अवगत येऊ लागली. मी अनेक पोवाड्याच्या कार्यक्रमाला जाऊ लागलो. नंतर पोवाडे मी ऐकू लागलो, TV वर ऐकू लागलो. असं करत करत आहे का नाही, नंतर मग अलीकडे तरी YouTube आलेलं. YouTubeवर मी अनेक पोवाडे ऐकले आणि मी माझ्या कलेमध्ये काय केलं, डेव्हलप केलं. तसं बघायचं तर कले, शाहीर कला ही कशी लोप पावत चाललेली आहे. तो त्या लोप पावत जात असणाऱ्या कलेला आपण काय केलं पाहिजे, जीवन ठेवण्याचं काम करत आहे. सर, तुम्ही पहिले कोणाचा पोवाडा लिहिला बघायला ते सांगाल का? हां, तर मला अतिशय आनंद वाटतो की सुरुवातीला मी पोवाडा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी गायला आणि लिहिला पण. नंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायलेला आहे. नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा गायलेला आहे. शिक्षक दिनावरती मी पोवाडे गायलेला आहे. त्याचबरोबर की जे काही आपण म्हणतो की आमदार किंवा खासदार यांच्या जीवनावर पण मी पोवाडे लिहिलेले आणि गायलेले आहेत. तर मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा मी गाऊन दाखवतो आपल्या आर्याच्या YouTube चॅनलवर, हे जेणेकरून प्रेक्षकापर्यंत किंवा इतरांपर्यंत तो जाऊ शकेल. नमो नमो भारतरत्न भूषण, नमो नमो भारतरत्न भूषण, अभिमानी नंदन करुण वंदना, पोवाडा गातो बाबाचा, पोवाडा गातो बाबाचा, डॉक्टर आंबेडकरांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, पुत्र हा होता रामजीचा, पुत्र हा होता रामजीचा, शिल्पकार भारत राजघटनेचा जिहाजी, शिल्पकार भारत राजघटनेचा जिहाजी, भारतात जन्माला आला आहे, भारतात जन्माला आला लोकनेता भला, ज्याच्या कार्याला तोड नाही उभ्या साऱ्या जगतात, अन्यायावरती करुणी मात, रूढीचा केला जाननी पात जिहाजी, रूढीचा केला जाननी पात जिहाजी. तर अशा प्रकारचं पोवाडा मी बाबासाहेबांचा गायला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा पोवाडा पोहोचला पण वेगवेगळ्या माध्यमातून. मी विशेष म्हणजे हा पोवाडा सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी गायलेला आहे. नंतर मी अमरावतीला गायलेला आहे. नंतर नागपूरमध्ये मी गायलेला आहे पोवाडा. त्याचबरोबर बुद्धगयामध्ये पण हा डॉक्टर बाबासाहेबांचा मी पोवाडा गायलेला आहे. नंतर विशेष म्हणजे गेल्याच डिसेंबर महिन्यामध्ये
6, 7 आणि 8 तारखेला एक भारतीय दलित अकादमीचं एक मोठं फंक्शन होतं. त्या दिल्लीमध्ये पण हा मी पोवाडा गाण्याची मला संधी मिळाली, मी गायलेला आहे. त्याचबरोबर बुद्धगयामध्ये पण हा पोवाडा गायलेला आहे. विशेष हा पोवाड्याचं अतिशय कौतुक केलं आणि मला बाबासाहेबांचा पोवाडा गायल्यानंतर अतिशय माणसं भारावून गेली. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सर, मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा गायला की पब्लिक तुम्हाला बेनिफिट करते. हां, हे बरोबर आहे. कसं बाबासाहेबांचा पोवाडा गायल्यानंतर एक माणसाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा निर्माण झाल्यावर माणसाला काय वाटतं, अरे आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि मी हा प्रयोग असं केला होता की मी बुद्धगयामध्ये एका मोठ्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जे ट्रस्टला निर्मिती करण्यासाठी किंवा ते प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी मला असं वाटलं की आपण काहीतरी ह्या ट्रस्टला दान दिलं पाहिजे, देणगी दिली पाहिजे. तर मी काय केलं, मला ज्यावेळेला संधी मिळाली पोवाडा गाण्याची, तर मी असं पब्लिकला जाहीर केलं की जर तुम्हाला हा पोवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा जर ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला ₹1 काय करायचं देणगी द्यायची. ती मिळालेली देणगी मी काय करणार, या ट्रस्टला देणार आहे. असाच प्रयोग मी काय केला की अमरावतीमध्ये पण केला. असाच प्रयोग मी सांगलीमध्ये पण केला की ज्या ज्या ठिकाणी मी गेलो मला पोवाडा गाण्याची संधी मिळाली त्यावेळेला मग सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्यावेळेला मी हा प्रयोग म्हणजे वापरतो किंवा हा प्रयोग मी करतो की पोवाडा गायल्यानंतर तुम्ही मला देणगी दिली, आवडलं तर मिळालेले दान मी काय करेन त्या ट्रस्टला देईन. तर माझा अनुभव असा की पब्लिक आणि ती बाबासाहेबांचा पोवाडा गायल्यानंतर मला माझ्या हातात जो डप असतो तर तो डप हा भरून मला नोटा मिळालेले आहेत आणि ती नोटा मी सगळ्या पब्लिकच्या समोर, जनतेच्या समोर मी त्या ट्रस्टला पण दिलेलं आहे. आणि ट्रस्टला एक मोठी एक देणगी मिळाली आणि त्यातून ट्रस्टची निर्मिती पण झालेली आहे. इतर माणसं पण देतात, असं काही नाही असं मीच देतो असं वगैरे, परंतु बाबासाहेबांचा पोवाडा गायल्यानंतर देणगी मिळालेल्याचा मी चांगल्या ठिकाणी उपयोग पण केलेला आहे. सर, तुम्ही ज्या संस्थेत कामाला आहात तुम्ही तिथं कोणता पोवाडा गायलाय का? हा, मी गायलेला आहे. विशेष म्हणजे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेमध्ये मी काम करतो. अकुर्डी या ठिकाणी ही DY पाटील संस्था आहे. अकुर्डी रेल्वे स्टेशनपासून अतिशय जवळ या ठिकाणी DY पाटील एज्युकेशन शैक्षणिक संकुल आहे आणि त्या संकुलामध्ये 13-14 कॉलेज आहेत. नंतर त्याबरोबर DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मोठं फंक्शन असतं त्यावेळेला मला संधी देतात ही पोवाडा गाण्याची आणि मी पोवाडा गायलेला पण आहे. विशेष म्हणजे की पोवाडा मी DY पाटील संस्थेमध्ये शिक्षक दिनानिमित्त पोवाडा मी गायलेला आहे. त्याचबरोबर महिला दिनानिमित्त पण मी पोवाडा तिथं गायलेला आहे. नंतर मी पोवाडा सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या जीवनावर पण पोवाडा मी गायलेला आहे. ही मी DY पाटील संस्थेमध्ये पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचा मी पोवाडा गायलेला आहे. त्यातला मी चुटका आपल्यासमोर सादर करतो. धन्य धन्य DY प्रीती वर्णुनी किती भारतभर कीर्ती, काव्य माझे हे अपुरे पडणार, काव्य माझे हे अपुरे पडणार, ज्ञान विद्येचे दिव्य भांडार, ज्ञान विद्येचे दिव्य भांडार, तयाना मुजरा हो त्रिवार जी हाजी, तयाना मुजरा हो त्रिवार जी हाजी. यशवंतराव पिता जो भान, यशवंतराव पिता जो भान, सेतीचे ध्यान पिकवी तिचे सोन, मनामध्ये भक्ती पंढरीची नाही त्या खंड त्या वारीची, पताका हाती विठ्ठलाची जी हाजी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अशा प्रकारचा पोवाडा गायल्यानंतर ज्या DY पाटील संस्थेमधल्या शिक्षकांना, प्राध्यापकांना अतिशय वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी शाहिराचं अतिशय कौतुक केलं जातं. सर, तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला येऊन मला वेळ दिला, तुमचे मी त्यासाठी खूप आभार मानते. धन्यवाद. विशेष म्हणजे मुलाखत माझी घेण्यासाठी ती आर्यानं मला चॉईस केलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आर्याच्या जे स्कूल आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा पण मी मनपूर्वक आभारी आहे आणि
त्या ठिकाणी धन्यवाद. जय भारत. ही मुलाखत ऐकल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. ओके.